जय भीम नमो बुद्धाय। बघूया बातमीपत्रातल्या आजच्या घडामोडी। कोल्हापूर शहराची हद्दवाढ झाल्याशिवाय शहराचा विकास होणार नाही, त्यामुळे शहरालगत असणाऱ्या गावांना विश्वासात घेऊनच याबाबत विचार केला पाहिजे, असे कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले। याविषयी बोलताना पालकमंत्री म्हणाले की शहराची हद्दवाढ हा कळीचा मुद्दा बनला असून ग्रामीण भागातील नागरिकांशी व सरपंच यांच्याशी चर्चा करूनच हा प्रश्न सोडवला जाईल, असे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले। खरं तर प्राधिकरण जर डेव्हलप झालं असतं तर आज हा जो काही हद्दवाढीचा विषय आहे याची आवश्यकता लागली नसती, कारण प्राधिकरणामध्ये खूप सामर्थ्य आहे। आपण जर बघितलं असेल ठाणे डेव्हलप झालं, पुणे डेव्हलप झालं, पिंपरी चिंचवड डेव्हलप झालं, नाशिक डेव्हलप झालं, हे सगळीच्या सगळी प्राधिकरणं झाली आणि प्राधिकरणातून ज्या सुविधा मिळाल्या, ज्या माध्यमातून नियोजन झालं, ज्या पद्धतीचं प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून प्राधिकरण काम करते, त्यामुळेच खरं तर शहरांचा विकास अतिशय चांगल्या पद्धतीने होतो आहे। दुर्दैवानं आपण त्याची घोषणा केली पण प्रत्यक्ष अंमलबजावणी केली नाही। आता मात्र त्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीचे कन्सल्टंट, सगळे स्टेक होल्डर्स, तिथले स्थानिकचे नागरिक यांना विश्वासात घेऊन या प्राधिकरणाला सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण गतिमान करणार आहोत। हद्दवाढीबद्दल मी यापूर्वीसुद्धा सांगितलं आहे, हद्दवाढ होणं आवश्यक आहे, हे जेवढं खरं आहे तेवढंच तिथल्या स्थानिकच्या सर्व नागरिकांना विश्वासात घेऊन ते करणं गरजेचं आहे। आणि मला असं वाटतं की त्यासाठी सकारात्मकता आणि त्या पद्धतीचा निर्णय घेण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊनच जावं लागेल। त्यासाठी आम्ही सर्वजण मंडळी प्रयत्न करतो। बुद्धगया महाबोधी बुद्धविहार कायदा 1949 तात्काळ दुरुस्ती करून संपूर्ण व्यवस्थापन हे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे, यासाठी मोहोळ शहरामध्ये भारतीय बौद्ध महासभेच्या व तालुक्यातील उपासक उपासिका यांच्या माध्यमातून शांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। याप्रसंगी बी सारीपुत्र धम्मचारिणी, जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब वाघमारे, तालुका अध्यक्ष सुधाकर कसबे, उपासक उपासिका मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। ही लढाई आत्ताची लढाई नाही, 2500 वर्षापूर्वी चाललेली ही लढाई आहे। या लढाईमध्ये बाबासाहेब सांगतात ही लढाई ब्राह्मणवाद विरुद्ध बुद्ध धर्माचा संघर्ष आहे। 2500 वर्षापूर्वी हिंदू धर्माचं कुठं नामोनिशान सुद्धा नव्हतं, त्यावेळेस वैदिक धर्म होता। आता कुठे ह्या 400-500 वर्षामध्ये या हिंदू धर्माची स्थापना झाली। मित्रहो, सम्राट अशोकांनी एवढं मोठं युद्ध केलं हे जगामध्ये प्रसिद्ध आहे। 1 जानेवारी 1818ला भीमा कोरेगावचं सुद्धा युद्ध झालेलं आहे। याद राखा, आम्हाला यावेळेस आम्ही भंतीची मुळे आम्ही शांत बसलेलो आहोत। एक दिवस असा येईल की आम्हाला बुद्ध विहारामध्ये घुसून मारावं लागतील। भंतेचे आमचे शांततेचे मार्ग आम्हाला सांगतात, हे शांत राहा म्हणतील, आम्ही मारत राहू। ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे, कारण एक दिवस असा येणार आहे, आतापर्यंत राजकीय क्रांत्या झाल्यात, पण एक दिवस धार्मिक क्रांती होईल। आणि जगामध्ये सगळ्यात मोठी धार्मिक क्रांती कोणी केली असेल तर तथागत भगवान गौतम बुद्धांनी केलेली आहे। पण त्यांनी आम्हाला शांततेचा मार्ग सांगितलेला आहे। आम्ही संविधानाला मानणारी माणसं आहोत, तुम्ही संविधानाचा विरोध करणारी माणसं आहोत। एकच जर दिवस आम्ही संविधानाला जर नाही मानलं तर ना तारीख, ना कोर्ट, ना सीधा फैसला, तो भी ताबडतोब। ही गोष्ट लक्षात ठेवा। एवढं बोलतो, जय भीम नमो बुद्धाय, जय भारत। आमच्या पवित्र स्थळाचं व्यवस्थापन हे आमच्या बौद्ध भिक्खूंच्या, पूज्य बौद्ध भिक्खूंच्या किंवा बौद्ध अनुयायांच्या हातात असलं पाहिजे, ना की त्याच्यामध्ये कुठला हिंदू किंवा इतर समाजाचा, इतर धर्माचा व्यक्ती त्या तुम्ही नसला पाहिजे। तर असं न करता आमचं पवित्र स्थळ आमच्या पूज्य भिक्खूगणांच्या स्वाधीन करावं किंवा बौद्ध अनुयायांच्या स्वाधीन करावं। इथली व्यवस्थापन जी समिती आहे, जी 1949चा जो कायदा केला बौद्ध टेम्पल नावानं, कारण बौद्धांच्या स्थळाला विहार म्हटलं जाते, त्यांनी त्या बुद्धांचं मंदिर असं म्हणून बौद्ध टेम्पल या नावाने 1949चा जो कायदा तयार केला, त्या कायद्याअंतर्गत ही कमिटी नेमली गेली की 4 हिंदू 4 बौद्ध आणि जो कलेक्टर आहे तो कलेक्टर देखील हिंदू असला पाहिजे। म्हणजे मेजॉरिटीनं तुम्ही हिंदूच त्या ठिकाणी 5 जण होता आणि आम्ही बौद्ध असून आमचं पवित्र स्थळ असून आम्ही तिथं 4 या संख्येनं कमी पडतोय। म्हणून तिथले हिंदू लोकांचं जे वर्चस्व आहे, ब्राह्मणी वर्चस्व आहे। कोल्हापूर जिल्ह्यातल्या ऐतिहासिक सन्मानभूमी माणगाव येथे छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची अस्पृश्य परिषद झाली होती। त्या परिषदेला 21 मार्च रोजी 105 वर्ष पूर्ण होत आहेत।
या पार्श्वभूमीवर सामाजिक न्याय विभाग, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे तर्फे विविध उपक्रम करण्याबाबत आमदार अशोकराव माने यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली। या परिषदेला सामाजिक न्याय विभागाचे मंत्री संजय शिरसाट येणार असून ते यावेळी लंडन हाऊस होलोग्राफी शो पुस्तक स्टॉल डॉक्टर आंबेडकर यांनी मुक्काम केलेल्या जुन्या शाळेला भेट देऊन पाहणी करणार आहेत। त्याचबरोबर कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, नामदार हसन मुश्रीफ, आजी माजी खासदार आमदार येणार आहेत। यावेळी बार्टीचे महासंचालक सुनील वारे, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सचिन साळे, अनिल कांबळे, दीपक भोसले, पत्रकार शिरीष माधाळे, नंदकुमार शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते। परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माणगाव परिषदेला 105 वर्षे पूर्ण झाली। त्यानिमित्तानं माणगाव येथे बार्टीच्या वतीनं फार मोठ्या प्रमाणामध्ये मानवंदना देण्यासाठी आणि अतिशय सुंदर अशा पद्धतीचा कार्यक्रम आपण माणगाव येथे साजरा करतोय। या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे समाज कल्याण मंत्री माननीय शिरसाट साहेब इथे येणार आहेत आणि त्या अनुषंगानं या समारंभाच्या निमित्तानं आपल्याला माणगाव जी परिषद झाली त्या परिषदेच्या माध्यमातून जे आपल्याला येत्या वर्षामध्ये पूर्ण पद्धतीनं या गावात किंवा या भागामध्ये राज्यानं देशाने बघावं अशा पद्धतीचा आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक करायचं आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जी राजर्षी छत्रपती शाहू महाराज या दोघांच्या माध्यमातून जी माणगाव परिषद झाली होती त्याचा 105वा वर्धापन दिन सोहळा 21-22 मार्च रोजी माणगाव इथं साजरा होत आहे आणि त्याच्याच अनुषंगानं आत्ताच आदरणीय मानेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणखीन आपले राज्याचे मंत्री महोदय शिरसाट साहेब यांच्या निर्देशानुसार आताच इथं आपण एक तयारीची बैठक ऑर्गनाईज केली होती। त्याचाच एक भाग म्हणून आपण 21 तारखेला इथं बार्टीच्या माध्यमातून एक पुस्तकांचा स्टॉल असणार आहे। माननीय मंत्री महोदय स्वतः इथं येणार आहेत। आणखीन अभिवादन करून येथील जे लंडन हाऊस आहे तक्क्या आहे की जिथे ही परिषद झाली होती त्या विशिष्ट ठिकाणांना ते स्वतः भेट देणार आहेत। आणखीन आपण अनुयायांच्यासाठी बार्टीच्या माध्यमातून भोजनाची सुद्धा व्यवस्था केलेली आहे। तसेच ठिकठिकाणी आपण नेहमीप्रमाणे बार्टीचा जो बुक स्टॉल असतो तो बुक स्टॉलसुद्धा इथं आपण उपलब्ध करून देणार आहोत आणि या बुक स्टॉलवर 15% दरानं कन्सेशननं आपली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचीच आणि तसेच इतर महापुरुषांची जी पुस्तकं आहेत, ग्रंथ आहेत, ते ग्रंथ सर्वसामान्यांच्यासाठी आणि अनुयायांच्यासाठी आपण उपलब्ध करून देणार आहोत। आणि त्याच्यामध्ये अनेक अशी BC कांबळे साहेबांचं बाबासाहेबांचं चरित्र असेल, खैरमोडे साहेबांचं बाबासाहेबांचं चरित्र असेल किंवा बाबासाहेबांनी स्वतः लिहिलेलं बुद्धा अँड हिज धम्मा अशी अनेक ग्रंथ सर्वसामान्य माणसांना आणि अनुयायांना उपलब्ध करून देणार आहोत आणि त्याचा सर्वांनी फायदा करून घ्यावा अशी माझी सर्वांनाच विनंती आहे। आणि अधिकाधिक संख्येनं सर्व अनुयायांनी आणि बाबासाहेबांच्या मतावर चालणाऱ्या आपल्या चळवळीतील कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी या ठिकाणी उपस्थित राहून या समारंभाला यशस्वी करावं अशी मी विनंती करतो। जय भीम, थँक्यू व्हेरी मच। कंपो ॲडव्हिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड भालगाव येथील कंपनीतील कामगारांनी आपल्या मागण्यांसाठी संप सुरू केलेला आहे। हा संप मुख्यतः वेतनवाढ, कामकाजी अटी आणि कंपनीच्या धोरणांमध्ये सुधारणा करण्याच्या मागणीसाठी सुरू करण्यात आला आहे। कंपो ॲडव्हिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत छत्रपती संभाजीनगर मजदूर युनियन संलग्न C2ची संघटना आहे। या कंपनीत 44 परमनंट कामगार आहेत। मागील 8 महिन्यांपासून कंपनी व्यवस्थापन व संघटनेमध्ये मागणी पत्रावर बोलणी चालू होती, पण कंपनी व्यवस्थापन पहिल्या मीटिंगपासून कामगारांच्या पगारवाढीबाबत नकारात्मक होते। कंपनीला मागणी पत्र दिल्यापासून कंपनी ही तोट्यात आहे असा सूर व्यवस्थापनाने लावून धरलेला होता। तरीही तेथील कामगारांनी व कामगारांच्या कमिटीने व्यवस्थापनासोबत पॉझिटिव्ह चर्चा करत राहिले। मागील करार हा 31 जुलै 2024 रोजी संपन्न झालेला असून पुढील पगारवाढीची मागणीपत्र आम्ही 1 ऑगस्ट 2024 पासून दिलेलं आहे। तरी या संदर्भात कंपनी
व प्रशासन याची कोणत्याही प्रकारची दखल घेत नसून त्यामुळं आम्ही संपाची नोटीस देऊन 18/2 या दिवसापासून आम्ही संपास बसलेलो असून आज रोजी 24 दिवस झाले तरी प्रशासन व कंपनी याकडे लक्ष देत नाही। दिवसापासून आमचा हा बेमुदत संप चालू कंपो ऑडिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड भालगाव इथे सुरू असून आज तगत मॅनेजमेंटने आमच्यासोबत चर्चेस तयारी दर्शवली नसून प्रशासनाने व कंपनीने याबाबतीत काही सकारात्मक निर्णय घ्यावा व आमच्यासाठी चर्चा करण्यास तयार व्हावे व आम्हाला योग्य तो न्याय मिळून प्रशासनाने व कंपनीने योग्य तो न्याय मिळवून द्यावा ही विनंती। आम्ही सर्व कामगार कंपो ऑडिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड भालगाव छत्रपती संभाजीनगर इथं सर्व कामगार कायमस्वरूपी असून आम्ही मागील 24 दिवसापासून या ठिकाणी संपावर बसलेलो आहोत। आमच्या काय पगारवाढी संदर्भात ज्या काही मागण्या आहेत त्या एमसीएम चॅनल मार्फत आणि आपल्या पत्रकार बंधू मार्फत या पूर्ण व्हाव्यात ही आम्ही तुमच्याकडनं अपेक्षा करतो। कंपनी मॅनेजमेंट आम्हाला आमच्या पगार वाढीसाठी आमच्यासोबत चर्चा करण्यासाठी पुढाकार आणि कोणत्याही प्रकारची सकारात्मक भूमिका दर्शवित नसल्या कारणानं आम्ही आपल्या एमसीएम चॅनलला आणि तुमच्या पत्रकार बंधूंना विनंती करतो की आपण याच्यामध्ये मध्यस्थी करून कंपनीला या सर्व कामगारांची व्यथा समजून सांगावी। आज घरामध्ये दोघं मुलं नवरा बायको आणि या 19,000च्या पगारामध्ये कसं धकणार आहे, आपणच यांना विचारपूस करावी। आम्ही मागील 24 दिवसापासून या ठिकाणी बसलेलो आहे। आमची व्यथा आम्हालाच माहिती आहे, आम्ही इथं कशासाठी बसलो कशासाठी नाही। आम्ही इथं उन्हा तानामध्ये इथं धुळीमध्ये इथं बसून हे संप पुकारलेला आहे। आम्ही आपणास एवढीच विनंती करतो की आपण याच्यामध्ये आपल्या मीडियामार्फत आपण सर्वांना विनंती करतो की आमची जी व्यथा आहे आपण या मॅनेजमेंटला सांगावी एवढीच विनंती करतो। गेले 6 ते 7 वर्षापासून या कंपनीमध्ये मी कार्यरत आहे। तरी मला 9 ते 10 हजार फक्त पगार आहे व 2 मुलं बायको परिवार सगळं दवाखाना खर्च रूम भाडं या पगारामध्ये कसं याकडे प्रशासन व एमसीएन मॅनेजमेंटने लक्ष घालावी नम्र विनंती। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो। बार उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। मंडळी, तुम्हाला फॅमिली सोबत चांगली वन डे पिकनिक करायची आहे का? मग आजच भेट द्या सातपुड्याच्या पर्वत रांगेत कोल्हार प्रकल्पाच्या पायथ्याशी निसर्गाच्या कुशीत वसलेलं श्याम लीला टुरिझम अँड रिसॉर्टला। पारंपरिक शेतकी संस्कृती आणि नाविन्यपूर्ण सेवा सुविधांचा अनोखा संगम, प्रशस्त फळबाग व शिवार फेरी, मुलांना एन्जॉय करण्यासाठी प्ले एरिया, विविध खेळ, स्विमिंग पूल, रेन डान्स, सेल्फी पॉइंट आणि बरंच काही। नाश्ता आणि चुलीवरील व्हेज नॉन व्हेज जेवणाचा आस्वाद, राहण्याची ही उत्तम व्यवस्था। वन डे पॅकेज 699 पासून सुरू। लग्न, रिसेप्शन, वाढदिवस यासाठी देखील स्वतंत्र व्यवस्था करून मिळेल। अल्पावधीतच लोकप्रिय झालेले कृषी पर्यटन स्थळ श्याम लीला ॲग्रो टुरिझम अँड रिसॉर्ट। बुकिंगसाठी संपर्क मुक्काम तेलंखेडी, नवनाथ आश्रमाजवळ, पांढुर्णा रोड, तालुका सावनेर, जिल्हा नागपूर। मोबाईल 7276366752 किंवा 9021433560। जुना पेडगाव रोड परभणी येथील मूलभूत नागरी विकास कामाच्या ठरावाची अंमलबजावणी करण्यासाठी साखळी उपोषण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू करण्यात आले आहे। कॉलनीतील 4ही बाजूच्या रस्त्याचे अद्यावत डांबरीकरण केलेले नाही। कॉलनीतील नाली रुंदीकरण, दोन्ही बाजूंनी नालीचे बांधकाम करावे। वरद गणपती मंदिराच्या 4ही बाजूंनी सुरक्षित कंपाऊंड वॉल उभारणे। मंदिराच्या मोकळ्या जागेत लहान मुले व वृद्धांसाठी सुसज्ज गार्डन तयार करून मुलांना खेळण्याचे साहित्य उपलब्ध करून देण्यात यावे। मंदिराच्या भक्तांसाठी मनपातर्फे पिण्याच्या पाण्याची टाकी उघडून नळ जोडणी करून द्यावी। मंदिर परिसरात सुलभ शौचालय उभारून बांधकाम करणे। मंदिरासमोरील शेडमध्ये शासनाकडून सार्वजनिक सभागृह बांधणे। मंदिराच्या 4ही बाजूने
गट्टूचे रॅम्प्स पूर्ण करणे आदी मागण्या करण्यात आलेल्या आहेत। आम्ही 3 दिवसापासून उपोषणाला बसलो आहे। शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी एक पण आलेला नाही। तरी आमच्या प्रमुख मागण्या एक रस्ते नाल्या पूर्णच नाही आमच्याकडे। नाले आणि रस्त्यात प्राधान्य आहे, तरी लवकर मागणी पूर्ण करू किंवा आम्ही वारंवार निवेदन देऊन पण कोणी पाहायला तयार नाही। त्यांची दखल घेऊन आम्हाला कोणतरी येऊन न्याय द्यावा। हां, कॉलनीत नळपट्टी पूर्ण भरलेली आहे, घरपट्टी थकबाकी घरपट्टी काही आमच्याकडे बाकी नाही, एकाही घराकडे। तर आमची होडसाळ होत आहे। ज्येष्ठ नागरिक या नात्यानं मी बोलतो की पोस्ट कॉलनी येथील एक निर्मळ साहेब ते चव्हाण साहेब यांच्या आमचा एक रोड आहे सिमेंट कॉन्क्रीटला मंजूर झालेला, तर आयुक्त साहेबाच्या टेबलवर 3 महिने झालं एक सहीसाठी फाईल राहती, कोण्या कारणास्तव राहते कारण एक समजून येत नाही। आम्ही स्वतः वसीम साहेबाला भेटलो, लोंढे साहेबाला भेटलो, संबंधित क्लार्क साहेबाला भेटलो। उद्या सकाळी उद्घाटन करायचं आहे, परवा दिवशी उद्घाटन करायचं आहे, सर्व रोड मंजूर झालेला आहे। एवढ्या भूलथापा का बाबा? आम्ही बी सेवानिवृत्त झालेलो आहोत, ज्येष्ठ आहोत, आम्हाला बी कायद्याची थोडं ज्ञान आहे, तर या जाणून बुजून का अशा अडचणी का फसवतात याच्या मागचं कारण काहीतरी कळायला पाहिजे। त्यासाठी सर्व ज्येष्ठ नागरिक उपोषणाला बसलेले आहेत। आत्तापर्यंत शनिवारपासून उपोषणाला बसून सुद्धा कोणीही कर्मचारी शासकीय इकडं दखल घेतलेली नाही उपोषणाची, ही एक खंत आहे। कॉलनीमध्ये रोड सुविधा झालेल्या नाहीत आणि मंदिराचं काम अर्धावट, गट्टूचं आमचे लोक वारंवार सांगते तरी गुत्तेदार काही बोलत नाहीत, कोणी शासकीय कर्मचारी येत नाहीत, लेबर लोक जसं मनाला येईल तसं करतात, आमचं कोणाचं ऐकत बी नाहीत। आणि मेन मुद्दे म्हणजे रोड आणि नाल्या नाही आहेत, रोड आणि नाल्याची भेडसावत आहेत। मुख्य रस्ता जो अण्णा यांच्या घरापासून आहे, आत्ता सांगितलं सचिव साहेबांना आमच्या, तर ते मुख्य रस्ता तर किती वर्षापासून आमची मागणी आहे तो तसाच प्रलंबित आहे। 94पासून मागणी आहे आमची, तेव्हापासून भूलथापा मिळतात, आज होईल उद्या होईल, पुन्हा म्हणतात मार्च एंड आला गेला, बजेटच संपलं, ह्याच भूलथाप्यावर आम्ही आशावर आहेत। म्हणून शेवटचा निर्णय कॉलनीच्या सुधारणेसाठी सर्व ज्येष्ठ नागरिक एकवटून साखळी उपोषणाला बसलेले आहेत। हनुमान वरद गणेश महादेव विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थान पोस्ट कॉलनी जुना पेळगाव रोड या ठिकाणी कमिटीच्या वतीने आणि ज्येष्ठ नागरिक आणि रहिवासीच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी कार्यालय परभणी यांच्यासमोर दिनांक 15/3/2025 पासून बेमुदत साखळी उपोषण आम्ही सुरू केलेले आहेत। या ठिकाणी प्रशासनाला बरेच निवेदन दिलेले आहेत, पण प्रशासनाने निवेदनाची दखल घेतली नाही। अंतिम उपोषणाला आम्हाला बसावं लागलं आणि प्रशासनाकडे आम्ही मागण्या मांडत आहोत। आमच्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत। कॉलनीतील चारही बाजूच्या रस्त्यांचे अद्यावत डांबरीकरण करणे, कॉलनीतील नाले रुंदीकरण व दोन्ही बाजूच्या नालीचे सक्षम बांधकाम करणे, वळद गणपती मंदिराच्या चारही बाजूने सुरक्षित कंपाऊंड वॉल उभारणे, मंदिराच्या मोकळ्या जागेमध्ये लहान मुले वृद्धांसाठी सुसज्ज गार्डन तयार करून मुलांना खेळण्याचे साहित्य करून देणे, मंदिराच्या भक्तांसाठी पिण्याची टाकी उभारून मनपातर्फे नळ जोडणी करून देणे, मंदिर परिसरात सुलभ शौचालय उभारणे, तसेच शासनाकडून सार्वजनिक सभागृह बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देणे, मंदिराच्या मेन मुख्य जागेमध्ये मर्क्युरी लाईटची व्यवस्था त्या ठिकाणी करून देणे। त्याचप्रमाणे पोस्ट कॉलनीमध्ये मुख्य रस्ता जो आहे पारपेली ते हराळे यांच्या घरापर्यंत आणि हराळेच्या घरापासून ते चव्हाणच्या घरापर्यंत हा मुख्य रस्ता आहे। तो मुख्य रस्ता आजपर्यंत तयार झालेला नाही। गल्लीबोळामध्ये रस्ते सुरू झालेले आहेत। परभणीमध्ये बाकीच्या कॉलन्यामध्ये चांगले रस्ते आहेत, पण आमच्याकडे सतत दुर्लक्ष केलेलं आहे। तर हा आमचा मुख्य रस्ता जो आहे दर्गा रोडला जुना जेल टाईपचा जो रस्ता आहे, तो रस्त्याचं बांधकाम रोड चांगलं करावं, दोन्ही बाजू नाल्या करावं, ही आमची प्रमुख मागणी आहे। त्याचप्रमाणे मंदिरामध्ये गट्टूचं काम सुरू झालेलं आहे, ते अर्धट अवस्थेमध्ये झालेलं आहे आणि निकृष्ट दर्जा झालेले। पूर्ण मंदिराच्या समोर साईड, बॅक साईड, चारी बाजूने कंपाऊंड वॉल, हे मंदिराचं पूर्ण काम चांगल्या पद्धतीने व्हावं यासाठी प्रशासन लक्ष देण्यासाठी आम्ही नागरिक या ठिकाणी, ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलेलो आहोत आणि प्रशासनाने आता नोंद घ्यावी, जेणेकरून आपल्या नागरी विकास या ठिकाणचा जो प्रश्न आहे तो ताबडतोब सोडावा अशी आम्ही शासनाला विनंती करीत आहोत।
अकलूज येथे मूक नायक प्रतिष्ठान यांच्या वतीने विधिज्ञ साहित्य पत्रकार आणि अध्यापन क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आलाय व सर्वांचे लाडके शाहीर राष्ट्रीय प्रबोधनकार राजेंद्र कांबळे कुडुसकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला होता। तर मूक नायक परिसंवादासाठी महाराष्ट्राचे व्याख्याते चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक फिनिक्स अकॅडमीचे संचालक नितेश कराळे मास्तर लाभले। अध्यक्षस्थानी डॉक्टर पांडुरंग नलावडे होते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मूक नायक प्रतिष्ठान यांनी मेहनत घेतली। तर विचारांची शिदोरी घेण्यासाठी फुले शाहू आंबेडकर विचारांचे श्रोतागण उपस्थित होते। मी एवढंच सांगेन का त्यावेळेस या देशातील सामाजिक परिस्थिती ही लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे। या देशामध्ये ज्या माणसांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता तो जगण्याचा अधिकार मिळवून देण्यासाठी मूकनायक या वृत्तपत्राचं मोठं योगदान आहे। आणि मुक्या लोकांचा नायक म्हणजे ज्या लोकांना बोलण्याचा अधिकार नाही, शिक्षणाचा अधिकार नाही, लिखाणाचा अधिकार नाही, आपले मतं मांडण्याचा अधिकार नाही, जगण्याचा अधिकार नाही, इव्हन सार्वजनिक तयार पाणी पिण्याचाही अधिकार नव्हता, या लोकांचा आवाज म्हणून नायक म्हणून त्या वृत्तपत्रानं काम केलं। त्या वृत्तपत्राच्या परिसंवादात मला आमंत्रित केलं त्याच्याबद्दल मी धन्य आहे आणि खूप खूप आभार मानतो मूकनायक प्रतिष्ठानचे की त्यांनी मला बोलावलं आणि हा परिसंवाद असाच कायम राहावा। चांगले चांगले वक्ते या कार्यक्रमात बोलवावे दरवर्षी आणि लोकांना वैचारिक जेवण देण्याचं काम ठीक आहे या कार्यक्रमातून करावं अशाच मी शुभेच्छा या मूकनायक प्रतिष्ठानाला यांनी। गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीवरून मोठ्या प्रमाणात वाद पेटलाय। औरंगजेबाची कबर काढून टाकावी अन्यथा बाबरीची पुनरावृत्ती करू असा इशारा विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने दिला होता। याच पार्श्वभूमीवर आज राज्यभरात आंदोलन सुरू आहेत। कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बजरंग दलाकडून आंदोलन करण्यात आले। दरम्यान आंदोलकांनी प्रतिकात्मक औरंगजेबाची कबर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठेवण्याचा प्रयत्न हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी केला, मात्र पोलिसांनी कबर असलेली गाडीच पळवून लावली। धर्म की रक्षा कौन करेगा? गोमाता की रक्षा कौन करेगा? जय श्री राम, जय श्री राम, देवर रामचंद्र की पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज के ज्या औरंग्यानं हिंदू समाजावरती अनुचित अत्याचार केले त्या औरंग्याची कबर 1909 साली त्यावेळीच्या ब्रिटिश सरकारने छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी संरक्षित केलेली आहे। त्याचा संरक्षित दर्जा हटवून ती औरंगजेबाची कबर या महाराष्ट्राच्या भूमीतून काढली गेली पाहिजे यासाठी बजरंग दलाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन केलं जात आहे। यासाठी मुख्यमंत्री महोदयांच्या नावाने आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहे। जी कबर या ठिकाणी केलेला आहे त्याचा जे काही त्याच्या बाजूने जे काही देखावा केलेला आहे किंवा त्या ठिकाणी जे काही संरक्षित केलेला आहे त्याच्यावरती अनेक करोडो रुपयाचा खर्च आजपर्यंत या सरकारच्या माध्यमातून झालेला आहे, तो थांबवला गेला पाहिजे। याच्या माध्यमातून जे राजकारण वेळोवेळी महाराष्ट्राच्या भूमीमध्ये पिकवलं जात आहे तर ते यापुढे चालणार नाही आणि या औरंग्याची कबर या महाराष्ट्राच्या भूमीतून हटवली गेली पाहिजे ही आमची मागणी आहे। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। बौद्ध व मातंग या दोन्ही समाजाने काही चुका केल्या असून त्यांनी त्या मान्य कराव्यात
आणि पुन्हा एकदा बाबासाहेबांच्या काळात एका झेंड्याखाली जे एकवटले होते ते पुन्हा एकदा एकवटावेत. हे दोन्ही समाज एकत्र आले तर मोठी चळवळ उभी राहील आणि येथील जातीयवादी सरकारला टक्कर देऊ शकतील, असे मत दिल्लीत पॅन्थरचे संस्थापक सदस्य तथा ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक ज.बी. पवार यांनी नांदेड येथे व्यक्त केले. अण्णाभाऊ साठे पीपल्स फोर्स नांदेडच्या वतीने कुसुम सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या महामानवाला अभिवादन करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. अध्यक्षस्थानी अण्णाभाऊ साठे पीपल्स फोर्सचे अध्यक्ष बारा वाघमारे, तर विचार मंचावर प्राचार्य S.P. घुंगरवार, बार्टीच्या सुजाता पोरे, शेख शकीला व अन्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकच आहे की बौद्ध समाजाने सुद्धा काही चुका केल्या आहेत, मातंग समाजाने सुद्धा चुका केल्या आहेत. या दोन्ही समाजानं आपल्या चुका मान्य कराव्यात आणि आता पुन्हा एकदा बाबासाहेबांच्या काळात एका झेंड्याखाली जे एकवटले होते ते पुन्हा एकदा एकवटले व्हावेत. ते जर हे दोन समाज एकत्र आले तर बाकीचे शेड्यूल कास्टमधले बाकीचे जे छोटे छोटे आहेत ते स्वतःहून यामध्ये सहभागी होतील आणि एक मोठी चळवळ उभी राहील आणि यातल्या आजच्या ज्या जातीयवादी सरकार आहे यांना ते टक्कर देऊ शकतील असं वाटतं. आंबेडकरी चळवळीतले लोक हे बाबासाहेबांच्या विरोधी लोकांमध्ये ते जास्त झाले, या अर्थाने मी बोललो आहे. ती आंबेडकरी चळवळ अशी आहे की ती कधी संपणारी नाही, ती रक्तामध्ये भिनलेली आहे. पण ती या काही लोकांनी तात्पुरती गेले, हा शब्द तात्पुरती जी थांबली आहे, थंडावले, मी असं म्हणेन संपली नव्हे, थंडावले, थांबले असं मी म्हणेन. ऊर्जा देण्यासाठी मी सांगितलं बाकीच्या सगळ्या शेड्यूल कास्टमधल्या सगळ्या जाती जमातीनं पुन्हा एकदा या देशातला जातीयवादी यांच्या विरुद्ध लढा पकडण्यासाठी एकवटलं पाहिजे. मातंग समाजाने ज्या चुका केलेल्या आहेत आणि त्यांच्यामधल्या जे निस्वार्थी लोक आहेत त्या सगळ्या निस्वार्थी लोकांनी आता पुढं आलं पाहिजे आणि बापूसाहेबांसारख्या लोकांना साथ दिली पाहिजे. की गेल्या 15 मार्च 2024ला हा उपक्रम आपण सुरू केला आणि आजच्या 15 मार्च 2025 या दिवशी 1 वर्ष झालेलं आहे. त्या दिवशी कांशीराम साहेबांची जयंती होती आणि कांशीराम साहेबांचं कार्य कुठंतरी पुढं नेण्यासाठी आणि त्याच्यासाठी UPमधला कांशीराम साहेबांचा जो रिझल्ट होता तर तो कास्ट बेस होता आणि महाराष्ट्रामध्ये मांग कम्युनिटी ही कास्ट बेस होऊ शकते आणि महाराष्ट्रामध्ये देखील कांशीराम साहेबांचा राजकीय प्रयोग यशस्वी होऊ शकतो ही प्रेरणा आमच्या मनामध्ये दृढ होती. आणि मग कांशीराम साहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं एक औचित्य साधून आपण अभिवादनाचा उपक्रम सुरू केला समाजातली माणसं जोडण्यासाठी आणि वर्षभर कंटिन्यू 365 दिवस आज झालेत आणि समाजातल्या इतर जातीतल्या लोकांनी देखील दररोज अण्णाभाऊ साठेंना अभिवादन केलेलं आहे. स्वतःच्या कष्टातल्या पैशानं हार घेतला, स्वतःचा वेळ काढून दिला आणि अशा पद्धतीनं त्यांनी मनोभावे वंदन केलं. त्याचा परिणाम आज एवढा मोठा अभिवादन सभेचा कार्यक्रम या कुसुम सभागृहामध्ये झाला आणि कांशीराम साहेबाचं पुढं नेण्यासाठी कार्य पुढं नेण्यासाठी प्रेरणा आणखी आमच्या मनामध्ये दृढ झाली, काही अनुभव आले आणि ज.बी. पवारांसारखे आंबेडकरी चळवळीमध्ये आयुष्य दिलेले व्यक्तिमत्व असलेले ज.बी. पवार या ठिकाणी आले. त्याच्यामुळं आमच्या या कार्यक्रमाची आणखी उंची किंवा महत्त्व वाढलेलं आहे. अशा पद्धतीची मी भावना व्यक्त करतो आणि ज्या ज्या लोकांनी अभिवादन केलं, जे जे लोक या ठिकाणी उपस्थित राहिले त्या सर्वांचं मी धन्यवाद देतो आणि थांबतो. बोधी मंदिर कायदा 1949 रद्द करण्यात यावा व महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे अशा प्रकारचा महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये औचित्याचा मुद्दा किंवा लक्षवेधी विधानसभेत मांडण्यात यावी व सरकारचे लक्ष या अस्मितेच्या प्रश्नावर वेधून घेण्यात यावे व या विषयावर चर्चा करण्यात यावी अशा प्रकारचे निवेदन अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर बालाजी केनेकर यांना देण्यात आले. यावेळी भीमा कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव समिती अंबरनाथ 2025चे अध्यक्ष भरत टपाल, लॉर्ड बुद्धा टीव्हीचे पत्रकार राजेश खिल्लारे, अंबरनाथमधील आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते संतोष पगारे व किरण कांबळे उपस्थित होते. महाबोधी विहाराचा कायदा म्हणजे बुद्ध विहार आहे, तर तो कायदा बनवत असताना बोधी मंदिर कायदा म्हणजे बोधी टेम्पल. आता बौद्ध धर्माचं याला जे विहार म्हणतात
आणि हिंदूंच्याला मंदिर म्हणतात. म्हणजे तो कायदा बनवला तो खास मंदिर म्हणूनच बनवलेला आहे. तो कायदा जेव्हा बनवला तर त्याच्यामध्ये 9 सदस्य असतील. त्याच्यामध्ये 4 बुद्धिस्ट असतील, 4 हिंदू असतील आणि जो चेअरपर्सन म्हणजे त्या समितीचा अध्यक्ष असेल तो त्या गया जिल्हा आहे त्याचा जिल्हाधिकारी किंवा दंडाधिकारी हा असेल. आता तिथं दुसरी अशी मेक केलेली आहे, जर समजा त्या गया जिल्हा अधिकारी जर हिंदू नसेल तो जिल्हाधिकारी तर त्याला त्या समितीमधला अध्यक्षपद देता येणार नाही किंवा सदस्यपद देता येणार नाही. तर तो जो अध्यक्ष आहे तो हिंदूचाच असेल. म्हणजे कुठल्याही परिस्थितीत जर आपण केलं तर 5/4 म्हणजे हिंदूंचे 5 आणि बौद्धांचे 4 म्हणजे कुठलाही निर्णय पास करायचा असेल किंवा कुठलाही निर्णय नाकारायचा असेल तर अर्थातच हिंदूंचं बहुमत आहे. आणि त्या बुद्धविहाराचं त्याच्यामध्ये लिहिले त्या कायद्यामध्ये त्या बुद्धविहाराचा पुजारी हा शैव मठाचा महंत असेल. म्हणजे बुद्धविहार आहे आणि बुद्धविहाराच्या तथागत भगवान बुद्धांची पूजा करण्यासाठी तिथे महंत आहे म्हणजे ब्राह्मण तिथे पुजारी आहे. आणि म्हणून हा जो कायदा आहे हा अत्यंत अन्यायकारक आहे. देश विदेशामध्ये या कायद्याच्या विरोधामध्ये आज आंदोलन चालू आहेत आणि हा कायदा रद्द करण्यात यावा अशा प्रकारची तमाम जगातल्या सर्व धार्मिक संघटना असतील त्यांनी ही मागणी केलेली आहे. आज आपण अंबरनाथमध्ये आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांना दादाभाऊ अभंग साहेब आणि संयुक्त बुद्ध जयंतीचे अध्यक्ष आणि संयुक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे महोत्सवाचे यावर्षीचे अध्यक्ष भरत टपाल साहेब यांच्या नेतृत्वाखाली एक निवेदन दिलेलं आहे की जो आज महाराष्ट्रात भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर जो मुद्दा गाजत आहे तो म्हणजे महाबोधी बुद्धविहाराचा. त्याविषयी विधिमंडळातही आवाज उठला पाहिजे यासाठी आपण किनीकर साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनीही आपल्याला आश्वस्त केलेलं आहे की येत्या 2-3 दिवसामध्ये मी हा विषय मांडणार आहे. लक्षवेधीच्याद्वारे हा विषय विधिमंडळामध्ये मांडेल हे त्यांनी आपल्याला आश्वस्त केलेलं आहे. शेतकरी शेतमजुरांना किमान वेतन व थकीत रक्कम तात्काळ देण्यात यावी. न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. या व इतर अन्य मागण्यांसाठी शेतकरी शेतमजूर पंचायत महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष बळवंत मोरे यांनी शेतकरी शेतमजुरांसह नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण व धरणे आंदोलन सुरू केले आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष बळवंत मोरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. आमच्या मागण्या आमच्या मागण्या शेतकरी शेतमजूर पंचायतीचा हम सब आमच्या मागण्या दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना निकालाचा अपमान करणाऱ्या अधिकाऱ्यांना कोर्टाचा शेतकरी शेतमजूर पंचायतचा कोर्टाच्या निकालाचा अपमान करणाऱ्या अधिकाऱ्यांना आमच्या मागण्या नाही कुणाच्या शेतकरी शेतमजूर पंचायतच्या हिंद मजूर सभेला संलग्न असलेल्या शेतकरी शेतमजूर पंचायत महाराष्ट्र शाखेच्या वतीनं आज त्या शेतमजूर महिला नांदेड जिल्ह्यातील आणि परभणी जिल्ह्यातील यांचं संयुक्त धरणे आंदोलन व मी स्वतः प्रदेशाध्यक्षांना त्यानं माझं बेमुदत उपोषण दिलेल्या नोटिशीप्रमाणे सुरू झालेलं आहे. तर यामध्ये उद्देश असा आहे की कंत्राटी पद्धत खाजगीकरण सुरू झाल्याच्या नंतर त्यांनी रोजंदारी बंद केली आणि पिळवणूक सुरू केली. महागाईनं उच्चांक गाठला, महागाई आभाळाला पोहोचली, पण किमान वेतन 180 रुपये, कुठं 120 रुपये, 30 महिने पगार न देता उधारी कामं करून घेऊन मजुरांची उपासमार घडून आणून त्यांचं मुर्दे पाडण्याचा, कत्तल करण्याचा धंदा देवाधर्माच्या नावाखाली कधी अलाहाबाद, कधी प्रयागराजला डुबकी मारा, कधी पुण्या देवळात उडी मारा
कधी हाजमक्याला म्हणणार, कारण तिकडं त्यांचं काहीच नाही. तर अशा थापा मारून हे लोक शेतमजुरांची पिळवणूक करीत आहेत. नुसती पिळवणूकच नाही तर शेतमजूर काम जिवंत असलेले शेतमजूर काम करीत असलेले त्याला मेले म्हणून घोषित करण्याचा पराक्रम परभणी जिल्ह्याच्या कृषी विभागाने केलेला आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये 2014ला तालुका बीजगुणन केंद्र मनाठा, धनेगाव, फळरोपाटिका आणि देगलूर येथील मजुरांचा निकाल मजुरांच्या बाजूनं लागला आणि त्यांची जवळपास 1.5 कोटी रुपयाची थकबाकी देण्याचे हायकोर्टाने आदेश केले. त्या आदेशावर सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांनी SLP काढून त्यांचं ऐकून घेतलं, निकाल दिला. 2019मध्ये माननीय सहाय्यक कामगार आयुक्त आणि लेबर कोर्ट यांनी या 3 फार्माच्या जमिनी हरास करा जप्तीचा हुकूम आणला. मनाठा, देगलूर आणि धनेगाव फोडरोपाटिकेच्या जमिनी हरास करून मजुरांची थकबाकी द्या. तरीसुद्धा 7 वर्ष हे मगरूर कलेक्टर ऑफिसमधले भ्रष्ट अधिकारी, या हातगाव तहसीलदार, देगलूर तहसीलदार आणि नांदेड तहसीलदार यांनी फाईलची दोरीच उघडली नाही. आमचं म्हणणं की या सगळ्या पहिली मागणी की या न्यायालयाच्या निकालाचा अपमान करणाऱ्या महसूल खात्याचे तहसीलदार आणि जबाबदार अधिकारी यांना तात्काळ सस्पेंड केलं पाहिजे आणि न्यायालयाचा होत असलेला अपमान बंद केला पाहिजे. मीनव्हाईल कृषी विभाग मंत्रालय मुंबई यांनी आत्ता पत्र दिले, सुट्टी या सुद्धा आम्ही आता तातडीने देत आहोत. एवढं 11 वर्ष तुम्ही झोप काढली का? 11 वर्षाचा तुमच्या कामाचा तपशील हिशोब द्या आणि कृषी खाता असो की महसूल खाता असो, कुणी तुडुंबखाना असो, यांना शिस्तभंगाची कारवाई करून निलंबित करा आणि आमचे पैसे वाटप करा. महागाई भत्त्यासहित किमान वेतन दोन्ही जिल्ह्याला दिलं पाहिजे, परभणी आणि नांदेड जिल्ह्याला. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देत छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर याच्या जामीन अर्जावरील सुनावणी आज जिल्हा व सत्र न्यायाधीश DV कश्यप यांच्यासमोर पार पडली. प्रशांत कोरटकर यांच्या जामीन अर्जावरील निर्णय न्यायालय उद्या देणार आहे. प्रशांत कोरटकर यांचे वकील ॲडव्होकेट सौरभ घाग यांनी कोरटकरची बाजू मांडली. इंद्रजित सावंत यांच्या वतीने ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी आपली बाजू मांडली. माध्यमांशी बोलण्यास कोरटकर यांचे वकील ॲडव्होकेट सौरभ घाग यांनी नकार दिला, तर इंद्रजित सावंत यांचे वकील ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी कोरटकर सारखी प्रवृत्ती ही ब्राह्मण मराठा असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे असं वक्तव्य केलंय. मुख्यतः या प्रकरणाला ऐतिहासिक किंवा सोशो लिगल असे वेगवेगळे अँगल्स आहेत. कायद्याचा दृष्टिकोन महत्त्वाचा आहेच आणि त्याच्यामध्ये खूप जुन्या केसेस आहेत ज्याच्यामध्ये हे एस्टॅब्लिश झालेलं आहे प्रेसिडेंट म्हणून, न्यायाचं तत्त्व म्हणून, की जेव्हा एखाद्या कॉन्व्हर्सेशनमध्ये कोणत्याही संवादामध्ये कोणी केलेल्या वक्तव्यामध्ये अशा प्रकारचा टोन असेल, अशा प्रकारचा उद्देश असेल की ज्याच्यामध्ये इतरांचा अपमानच करायचा आहे असा स्पष्ट उल्लेख आपल्याला दिसतो, असा स्पष्ट संदर्भ दिसतो, तेव्हा त्यांनी तो अपमान केलेलाच आहे असं प्रथमदर्शनी गृहीत धरणं आवश्यक आहे. या प्रकरणामध्ये आज आम्ही त्यांचं कॉन्व्हर्सेशन वाचून दाखवलं कोर्टामध्ये. बरंचसं कॉन्व्हर्सेशन हे प्रशांत कोरटकर यांनी अत्यंत वाईट आणि घाणेरड्या शिव्या दिलेलं असल्यामुळे ते वाचून दाखवलं नाही, ते न्यायाधीश वाचतील. परंतु या सगळ्या संदर्भामध्ये स्पष्टपणे प्रशांत कोरटकर यांना कोणत्याही प्रकारे चर्चा करायची नाही, आपले गैरसमज असतील ते सांगायचे नाही किंवा इंद्रजित सावंत यांनी काही चुकीचं बोललेलं आहे त्याच्याबद्दल चर्चा करून शंका निरसन करून घ्यायचं नाही, पण केवळ आपलंच म्हणणं बरोबर आहे असं समजून एक ब्राह्मणवाद आणण्याचा प्रयत्न ते करत आहेत. ब्राह्मण आणि मराठा याच्यामध्ये नसलेलं एक भांडण उकरून काढण्याचा राजकीय संदर्भसुद्धा या प्रकरणाला आहे, हे सुद्धा आम्ही सांगितलं. आणि प्रशांत कोरटकर सारखे व्यक्ती म्हणजे प्रवृत्ती आहे, त्यामुळे त्यांच्याविरुद्ध काही ही लढाई नाही. हे जामीनचा अर्ज हा महत्त्वाचा याच्यासाठी आहे की असे लोक, अशा प्रवृत्तीचे लोक, ते ब्राह्मणवादी असो किंवा ते कोणत्याही कट्टरवादी समाजाचे असो, ते असणं चुकीचं आहे, संविधानाच्यासाठी ते धोकादायक आहे.
आणि त्यामुळे प्रशांत कोरटकर यांचा कंडक्ट आपण पाहिलं, म्हणजे त्याला आपण म्हणतो वागणूक सगळी पाहिली, तर त्या वागणुकीतून हे दिसते की त्यांना कायद्याचा कोणताही आदर नाही, कायद्याच्या कचाट्यातून पळून जाण्याची त्यांची प्रवृत्ती आहे. त्यांनी मोबाईल जरी सबमिट केला असेल तरी सगळा डेटा फॉर्मॅट केलेला आहे. त्यांच्या वकिलांतर्फे जरी सांगण्यात आलं की CDR रिपोर्ट काढलेला होता, त्याच्यामुळे त्यांनी कॉल केलेला आहे स्पष्ट दिसते, परंतु आणखी काही गोष्टी मोबाईलमध्ये होत्या का ह्या तपासण्यासाठी कोणताही वाव प्रशांत कोरटकर यांनी ठेवलेला नाही, कारण की ते शातीर बदमाशाप्रमाणे याच्यात वागलेले आहेत. आणि माझं तर म्हणणं आहे, मी कोर्टाच्या बाहेर सांगतो, मी कोर्टात सांगितलेलं नाही की काही अत्यंत वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या संपर्कात ते आहेत, इथल्यासुद्धा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात ते कोल्हापुरातले आहेत आणि त्यांच्या सांगण्यानुसार मोबाईलमधला डेटा इरेज करणं, सगळा मोबाईल साफ करून मग सबमिट करणं, अशा प्रकारचे कामं ते करत आहेत. जर त्यांचं सगळं खरं आहे, त्यांचा उद्देश चांगला होता, तर मग दुसरा मुद्दा महत्त्वाचा ठरतो की प्रशांत कोरटकर यांना एवढा राग कशाचा आला, एवढा राग कोणत्या व्हिडिओचा आला ज्याच्यामध्ये इंद्रजित सावंत यांनी एखादं ब्राह्मणद्वेषी वक्तव्य केलेलं आहे. आणि मी हे सुद्धा स्पष्टपणे, आज इंद्रजित सावंत इथे हजर आहेत, ते इतिहासाचे अभ्यासक आहेत, महाराष्ट्राला त्यांचा परिचय आहे, मी कोर्टासमोर त्यांच्या उपस्थितीत ते सांगितलेलं आहे की जर इंद्रजित सावंत यांनी कोणतंही वक्तव्य ब्राह्मण विरोधी, ब्राह्मण द्वेषी अशा प्रकारचं केलं असेल तर इंद्रजित सावंत हे माझे क्लायंट असले तरी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, परंतु त्यांनी असं काही केलेलंच नाही. त्यामुळे ज्या आधारे प्रशांत कोरटकर यांना राग आला तो व्हिडिओ कोणता होता हे प्रशांत कोरटकर यांना अटक केल्याशिवाय तर कळणार नाही. प्रशांत कोरटकर कायद्याला कोणतेही सहकार्य करत नाही आणि त्यामुळे त्यांना जामीन मिळायला नको अशा प्रकारचा आज युक्तिवाद आम्ही केलेला आहे आणि उद्या यावर न्यायालय निर्णय देईल. नाही बघा, सोशल मीडियावर जेव्हा त्यांचं कॉन्व्हर्सेशन रात्री 12 नंतर झालेलं आहे, आता साधारणतः एखादा अनोळखी माणूस दुसऱ्याला, अनोळखी व्यक्तीला रात्री 12 नंतर काही कॉल करत नाही. खूप अर्जंट असेल किंवा रक्त पाहिजे अशा रेअर गटाचा आहे, पण ते तुमच्याचकडे आहे, तुम्ही द्या म्हणून रात्री फोन करू शकतो एखाद्या. पण एवढ्या रात्री इंद्रजित सावंत यांना फोन करायची काय गरज आहे? आणि मग रात्री फोन करून शिव्या द्यायच्या, ब्राह्मणद्वेषी असल्याचं बोलायचं, मराठा समाजामध्ये, ब्राह्मण समाजामध्ये तेढ निर्माण करायची. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या महाराष्ट्राचे मालक आहेत, बॉस आहेत. आत्ताही वैचारिक वारसा आपण त्यांचा पाळतो आणि त्यांच्याबद्दल इतकं वाईट वक्तव्य करायचं की त्यांचे बायोलॉजिकल फादर कोण आहे हे शोधा वगैरे असं म्हणायचं, हा थेट अपमान आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि संभाजी महाराजांचा. मग असं वक्तव्य रात्री केलं असेल आणि एक इतिहास तज्ज्ञ माणूस जो संवेदनशील असतो बरेचदा, जे इंद्रजित सावंत आहेत, महाराष्ट्राला त्यांची ओळख आहे, ते जर व्यथितून झोपूच शकले नसतील रात्री 4 वाजेपर्यंत, मग त्यांना वाटलं असेल की पहाटे आता हा सगळा व्हिडिओ मी लोकांसमोर आणला पाहिजे की असा एक माणूस आहे वाईट प्रवृत्तीचा आणि त्यांनी ते सोशल मीडियावर टाकलं असेल. त्याच्यामध्ये गुन्हा नाही आहे. सोशल मीडियावर असं काहीतरी पोस्ट करणं गुन्हा आहे का? गुन्हा असेल तरी त्यांच्यावर अटक झाली पाहिजे, त्यांना कारवाई झाली पाहिजे, त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला पाहिजे, पण तो गुन्हा नाही आहे. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केलेली आहे. जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.